नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी 3 अँड 5 इयर्ससाठी बेटरमेंटसाठी कॅप राउंड 2 मध्ये कोणत्या पद्धतीने तुम्हाला बेटरमेंट केल्यानंतर कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने भेटू शकतात, नवीन कॉलेजेस कसे भेटू शकतात किंवा सेम कॉलेज जो कॅप राउंड 1 मध्ये जो लागलेला आहे, तो जर पाहिजे असेल तो कशा पद्धतीने तुम्हाला भेटू शकतो आणि नवीन जे अपडेट आलेले आहे, जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पूर्णपणे, कारण की ते महत्त्वाचं आहे. बेटरमेंटचं हे फर्स्ट टाइम हे रूल्स आलेले आहेत, ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला कोणतंही कॉलेज जर लागलं, तर तुम्हाला ते प्रॉब्लेम होऊ शकतं. जे तुम्हाला कॉलेज पाहिजे, तो जर भेटला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण डिफरंट कॉलेज भेटला, तर तुमच्यासाठी ते डिफिकल्ट होऊ शकतं. त्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. कोणती नोटीस आलेलं आहे, ते एकदा तुम्हाला दाखवत आहे. एल-एल-बी 5 इयर्ससाठी आपण बघितलं, तर इथे तुम्हाला दिलेलं आहे पब्लिक नोटीस एल-एल-बी 3 अँड 5 इयर्स बेटरमेंट ऑप्शन 2026 कारण की नवीन ही बेटरमेंट ऑप्शन आलेलं आहे. त्यासाठी नवीन रूल्स आलेले आहेत आणि जर आपण एल-एल-बी 3 इयर्सला बघितलं सेम नोटीस आपल्याला यामध्ये आलेली आहे. आता ही नोटीस काय आहे ते इथे तुम्हाला ओपन करून दिलेली आहे मी. 20 ऑगस्ट 2026 साठी पब्लिक नोटीस ही आलेली आहे. ओके. याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत बेटरमेंट ऑप्शनसाठी कॅप राउंड 2 मध्ये कशा पद्धतीने तुम्ही बेटरमेंटचे ऑप्शन देऊ शकता, कशा पद्धतीने करायचं आहे त्याची पूर्ण ही फर्स्ट ऑप्शन कॅन्डिडेटच्या चेंजेस अँड रिअरेंजेस द प्रेफरन्स सिक्वेन्स त्याचे एक्झाम्पल वाईज दिलेलं आहे. सेकंड आहे कॅन्डिडेट रिटेन द प्रेफरन्स सिक्वेन्स अँड सिक्स बेटरमेंट हे दिलेलं आहे आणि त्यानंतर लास्टला जे दिलेलं आहे कॅन्डिडेट्स मेड नोट द फॉलोविंग. आता हे कशा पद्धतीने याचे नियम आहेत ते वन बाय वन यामध्ये मी सांगणार आहे. कोणतंही डायरेक्टली तुम्हाला कोणताही वेळ न घेता डायरेक्टली तुमचं व्हिडिओमध्ये प्रॉपरली तुम्हाला यामध्ये मी शिकवेन. फर्स्ट यामध्ये तुम्हाला पहिलं हे सांगतो, की बेटरमेंट म्हणजे काय? नवीन विद्यार्थी असतील त्यांना बेटरमेंट म्हणजे काय हे माहिती नसतं. जे विद्यार्थी कॅप राउंड 1 चे लास्ट इयर पासून समजा त्याचं स्टडी करत असतील किंवा कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे देत असतील, त्या विद्यार्थ्यांना नॉर्मली माहिती असतं. पण तुम्हाला हे माहिती पहिलं गरजेचं आहे. बेटरमेंट काय असतं? बेटरमेंट देण्याची गरज का असते? ओके. आता समजा मी कॅप राउंड 1 आपलं चालू आहे, बरोबर? कॅप राउंड 1 झाल्याच्या नंतर मी कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत. प्रेफरन्स मी कोणते दिले होते? समजा फॉर एक्झाम्पल जी-एल-सी 1 नंबरला दिलं, 2 नंबरला आयलेस कॉलेज दिलं, 3 नंबरला फिरोदिया दिलं होतं, 4th नंबरला वाय-सी-एल-सी दिलं होतं आणि 5th नंबरला शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज हे कॅप राउंड 1 ला मी प्रेफरन्स दिले होते. त्या प्रेफरन्स पैकी मला फिरोदिया कॉलेज 3rd नंबरचा लागलेला होता. ओके. 3rd नंबरचा फिरोदिया कॉलेज लागलं. मला असं वाटलं, की सर मला 3rd नंबरचा प्रेफरन्स लागलेला आहे, पण मला जी-एल-सी आणि आय-एल-एस हे 2 कॉलेज मला पाहिजे. तर त्यासाठी मी काय करणार आहे? तर जर मला टॉपचे कॉलेज पाहिजे असतील, तर इथे मला प्रेफरन्स जे टॉपचे कॉलेजेस पाहिजे, यासाठी मला बेटरमेंट करणं गरजेचं आहे. आणि ते बेटरमेंट कधी होऊ शकतात, तर कॅप राउंड 1 जे आता चालू आहे, एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयरसाठी. आता कॅप राउंड 1 आपलं चालू आहे, तर तिथे आपल्याला फ्रीज, बेटरमेंट आणि सीट एक्सेप्टन्स. सो बेटरमेंटचा जो ऑप्शन आहे, त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. कारण की मला जी-एल-सी आणि आय-एल-एस जर पाहिजे, तर त्यासाठी मला बेटरमेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण की मला फिरोदिया कॉलेज लागलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता कॉलेज लागलेला आहे, ते तुम्ही बघायचं आहे आणि टॉप 1-2 मध्ये जे प्रेफरन्स तुम्ही दिलेले आहेत, ते तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्हाला बेटरमेंट करणं गरजेचं आहे. ओके. सो याला बोलतात बेटरमेंट. जर तुम्हाला माहिती नसेल त्यासाठी यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बेटरमेंटचे जे नवीन नियम आलेले आहेत, त्या नियमामध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, ते याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे. कारण की पूर्ण नोटीस वाचण्यापेक्षा डायरेक्टली तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन शॉर्टमध्ये दिलेली कधीही तुम्हाला चांगली असते. फर्स्ट ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे, की कॅन्डिडेट चेंजेस ऑर रिअरेंज प्रेफरन्स सिक्वेन्स. उमेदवाराने पसंती क्रमाचा क्रम बदलणे किंवा त्याची पुनर्रचना ते करू शकतात. म्हणजेच काय करायचंय आपल्याला? इफ द कॅन्डिडेट्स opt फॉर बेटरमेंट in a cap round 2 and changes or rearrange the preference sequence submitted in cap round 1, okay, and is allotted a new college on the basis of the revised preference sequence.
द कॅन्डिडेट्स क्लेम ऑन द कॉलेज अलॉटेड इन कॅप राऊंड 1 शाल स्टँड फॉरफिटेड. म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये जे तुम्ही चेंजेस करणार आहात, ओके, कॉलेजचे प्रेफरन्स जेव्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होईल त्यावेळी तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही चेंज केले किंवा रिअरेंज केले आणि त्याच्यामध्ये जर आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असताना जेव्हा दुसरा कोणता तुम्हाला कॉलेज जर लागला तर कॅप राऊंड 1 ची जी सीट असेल ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाईल. ओके, हे जर तुम्हाला समजलं नसेल तर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. एक्झाम्पल वाईज आपण यामध्ये अंडरस्टँड करूया. कॅप राऊंड 1 मध्ये जी आपण प्रेफरन्स लिस्ट दिली होती, मी जी दिली होती, जीएलसी दिली होती, आयएलएस दिलं होतं, फिरोदिया दिलं होतं, वायसीएलसी दिलं होतं आणि शंकरराव चव्हाण दिलं होतं. त्यामध्ये मला जो कोणता कॉलेज लागलेला होता, फिरोदिया कॉलेज लागलेला होता. बरोबर. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॅप राऊंड 2 मध्ये जेव्हा मी कॉलेजचे प्रेफरन्स जेव्हा चालू होतील आणि जेव्हा मी कॅप राऊंड 2 चे प्रेफरन्स जेव्हा देईन त्यावेळी मी स्वतः प्रेफरन्स लिस्ट अशा पद्धतीने बदलली होती. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स जर आपण बघितलं तर आयएलएस, जीएलसी हे मी दिलं होतं आणि कॅप राऊंड 2 ला मला असं वाटलं की यामध्ये चेंजेस आपल्याला करणं गरजेचं आहे. तर मी फर्स्ट प्रेफरन्सला वायसीएलसी ठेवलं, सेकंड प्रेफरन्सला शंकरराव चव्हाण ठेवलं, थर्ड प्रेफरन्सला जीएलसी ठेवलं आणि फोर्थ प्रेफरन्सला मी फिरोदिया कॉलेज ठेवलं होतं. कारण की मला असं वाटत होतं की समजा कट ऑफ जर जास्त जर जात असेल तर मला हे जे कॉलेज जर भेटणार आहेत ते सुद्धा कॉलेज नको जायला त्यासाठी मी यामध्ये स्वतःहून चेंजेस केले आणि यामधून मग मला कोणता कॉलेज भेटलेला आहे कॅप राऊंड 2 मध्ये वायसीएलसी लॉ कॉलेज हा मला भेटलेला आहे. मग आता वायसीएलसी कॉलेज जर मला भेटलेला आहे तर मग माझी कॅप राऊंड 1 मध्ये जी मला सीट भेटलेली होती फिरोदिया कॉलेजची ती ऑटोमॅटिक कॅन्सल होईल. ओके, जी मला कॅप राऊंड 1 मध्ये जी सीट भेटलेली होती फिरोदियाची ती ऑटोमॅटिक कॅन्सल होईल कारण की मला इथे पहिला कॉलेज इथं ऑलरेडी पहिला कॉलेज जो वायसीएलसी आहे तो मला भेटलेला आहे. ओके, मग नवीन जो वायसीएलसी कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. फिरोदिया कॉलेज विसरायचं आहे. नंतर तुम्ही असं सुद्धा बोलू शकता की सर असं नाहीये मला वायसीएलसी कॉलेज नाही पाहिजे, मला फिरोदिया कॉलेज पाहिजे. तसं नाही होणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर फिरोदियाच पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली फर्स्ट प्रेफरन्सला टाकून द्या. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये जो कॉलेज अलॉट झालेला आहे तोच जर पाहिजे असेल तर त्याने फर्स्ट प्रेफरन्स तिकडे टाकून द्या आणि सेकंड, थर्ड प्रेफरन्सला तुम्हाला जो पाहिजे तो टाकून द्या. ओके. समजा एखाद्या विद्यार्थ्याला असं सुद्धा असतं की सर मला जो कॉलेज लागलेला आहे तो मला नाही पाहिजे आणि मी बेटरमेंट केलेलं आहे. तर मग टॉपचे कॉलेज तुम्हाला कोणते पाहिजेत? जीएलसी पाहिजे का? आयलेस पाहिजे का? मग ते 2 प्रेफरन्स टॉपला ठेवा. त्यानंतर थर्ड किंवा फोर्थ प्रेफरन्सला तुमचा जो कॉलेज कॅप राउंड 1 मध्ये जो लागलेला आहे, तो तुम्ही ठेवू शकता. जेणेकरून वरचे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होऊन जातील आणि जो लागलेला आहे कॉलेज तो तुमचा ऑटोमॅटिकली तो मग कॅन्सल होणार आहे. जो याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट जी अपडेट आहे ज्याच्यामध्ये सेकंड अपडेट अशी आहे की कॅन्डिडेट रिटेन्स द प्रेफरन्स सिक्वेन्स अँड सिक्स फॉर बेटरमेंट. म्हणजेच तुम्हाला जे प्रेफरन्स आपण दिलेले होते कॅप राऊंड 1 साठी 1, 2, 3, 4 ॲज इट इज ठेवायचे असतील, तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता. त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न असतो, की सर मी जे पहिले प्रेफरन्स दिलेले आहेत, ते ॲज इट इज ठेवले तर चालतील का? डेफिनेटली चालेल. पण मग तुम्हाला 1, 2, 3 प्रेफरन्स परत तुम्हाला ते द्यावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगत आहे, कॅन्डिडेट हॅज टू लिबर्टी कीप द ऑप्शन सिक्वेन्स प्रेफरन्स ॲज दॅट ऑफ राउंड 1. राउंडमध्ये जो तुम्ही राउंड 1 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात सिक्वेन्स वाईज, तो सेम तुम्ही ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे, याच्यामध्ये कॅप राउंड 1 मध्ये जे मी प्रेफरन्स दिले होते, 1 नंबरला जीएलसी दिलं होतं, 2 नंबरला आयएलएस दिलं होतं, 3 नंबरला फिरोदिया दिलं होतं, 4थ्या नंबरला वायसीएलसी दिलं आणि 5व्या नंबरला शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज दिलं. आता मला हे पाचीचे पाची समजा सेम ठेवायचे असतील, तर मी सेम ठेवू शकतो का? ते डेफिनेटली ठेवू शकतो. पण आता कॅप राउंड 1 मध्ये मी असे प्रेफरन्स दिले होते. तेव्हा मला कोणता लागलेला? फिरोदिया लागला होता. तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये कोणता लागलेला होता? तो तुम्ही तिकडे स्वतःला बघायचा आहे. आणि कॅप राउंड मग 2 मध्ये जेव्हा कॉलेजचे प्रेफरन्स ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होईल, तेव्हा मी काय करेन? तर
सिक्वेन्स वाईज मला प्रेफरन्स द्यायचा आहे, तर मी 2 कॉलेज फक्त ठेवणार आहे टॉपचे, जी-एल-सी आणि आय-एल-एस आणि जो मला कॉलेज अलॉट झालेला आहे कॅप राउंड 1 मध्ये फिरोदिया, त्याला मी थर्ड प्रेफरन्स देणार आहे. कारण की मला कॅप राउंड 2 मध्ये हे 2 बेस्ट टॉपचे कॉलेजेस मला पाहिजे. म्हणून मी टॉप 2 मध्ये हे कॉलेजला ठेवलेलं आहे आणि 1 पर्सेंटाइलनी कमी असेल, तर डेफिनेटली आय विल गो फॉर जी-एल-सी, आय-एल-एस आणि त्याला मी फर्स्ट आणि सेकंड प्रेफरन्सला देणारच आहे. आणि ते दिल्यामुळे मला यामध्ये 2 शक्यता असतात याच्यामध्ये. एक आहे इफ द कॅन्डिडेट इज अलॉटेड म्हणजे जी-एल-सी किंवा आय-एल-एस या दोघांपैकी कोणताही कॉलेज जर मला लागलं, तर तिथे मला ॲडमिशनसाठी जावं लागणार आहे. तिथे माझी कॅप राउंडची प्रोसेस एंड होणार आहे. बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याला असं सुद्धा असू शकतं, की जी-एल-सी आणि आय-एल-एसचा खूप कट ऑफ हा हाय गेला. तर हाय गेल्याच्या नंतर मग मला सेम कॉलेज जो फिरोदिया लागलेला होता मला कॅप राउंड 1 ला तो ॲज इट इज मला भेटणार आहे. म्हणजेच जी-एल-सी आणि आय-एल-एस हेडचा कट ऑफ हाय गेल्यामुळे मला तो कॉलेज नाही भेटला, तर मी बेटरमेंट केलेलं आहे. म्हणून मला फिरोदिया कॉलेज जो कॅप राउंड 1 मध्ये जो मला लागलेला ॲज इट इज मला भेटून जाईल आणि मग मी फिरोदियामध्ये समजा मला जायचं आहे ॲडमिशनसाठी, तर मी तिकडे ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने कॅप राउंड 1 चे कशा पद्धतीने प्रेफरन्स लिस्ट तुमची असते आणि 2 मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे, त्या सर्व प्रोसेस अशा पद्धतीने आता चालणार आहेत. आता इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करू शकता आणि पुढे काय होऊ शकतं हे यामध्ये इन शॉर्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, जेणेकरून अजून तुमचं क्लिअर सर्व गोष्टी होतील. आता प्रेफरन्स लिस्ट ॲज इट इज जर मी ठेवली कॅप राउंड 1 ची, तर मला बेटर कॉलेज मिळवण्याची संधी ही जास्त असते. जसं की मी सांगितलं, फिरोदिया कॉलेज मला कॅप राउंड 1 मध्ये थर्ड प्रेफरन्सचा कॉलेज भेटलेला होता. आता मी प्रेफरन्स लिस्ट ॲज इट इज बनवली, ॲज इट इज ठेवली. म्हणजे फर्स्टला जी-एल-सी होतं, सेकंडला आय-एल-एस होतं. तर टॉपचं कॉलेज होतं. टॉपचं कॉलेज जर मला नाही भेटलं, तर ॲज इट इज मला तो कॉलेज भेटणार आहे फिरोदिया आणि समजा याच्यामध्ये जर मला फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज सुद्धा भेटू शकतो. ही हाय प्रोबॅबिलिटी जास्त असते. ओके. तर समजा मला वरचे कॉलेज जर नाही भेटले, तर ॲज इट इज कॅप राउंड 1 ची सीट तर तुम्हाला तशीच तुमची बेटरमेंट केल्यामध्ये सेफ आहे. तर ती तुम्हाला ॲज इट इज भेटणार आहे आणि यामध्ये प्रेफरन्स लिस्ट जेव्हा तुम्ही बदलता किंवा रिअरेंज करता, तेव्हा मग नवीन प्रेफरन्स जो तुम्ही दिलेला आहे त्यानुसार नवीन कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होऊ शकतं. ओके. आता बदलल्या प्रेफरन्समुळे नवीन कॉलेज जर भेटलं तर काय होणार आहे? तर कॅप राउंड 1 ची जी सीट असणार आहे ती ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे. ओके. आणि नवीन कॉलेज अलॉट झालं तर मग काय होणार आहे? तर जी काही तुमची कॅप राउंड 1 ची जी जुनी सीट आहे ती तुम्हाला भेटणार नाही. त्या नोटीसचा हा एवढा अर्थ आहे. इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. तरीसुद्धा अजून तुम्हाला सोपं करून सांगतो याच्यामध्ये, कॉलेज प्रेफरन्स लिस्ट जर तुम्ही तशीच ठेवली, तर तुम्हाला बेटर कॉलेज मिळाले नाही. तर कॅप राउंड 1 ची जी सीट भेटलेली आहे, ती तुमची सेफ राहते. म्हणजे कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ॲज इट इज ठेवली विद्यार्थ्यांनी आणि कॅप राउंड 2 मध्ये ॲज इट इज तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिले, नंबर सुद्धा सेम दिले, तर मग तुम्हाला बेटर कॉलेज जर नाही भेटलं, तर ॲज इट इज तुमची जी कॉलेजची सीट आहे, ती तुम्हाला ॲज इट इज भेटून जाईल. ओके. आणि समजा तुम्ही रिअरेंज केलं, प्रेफरन्स वगैरे चेंजेस केले त्याच्यामध्ये, नवीन कॉलेजेस काही त्याच्यामध्ये समजा तुम्ही ॲड केले असतील, तर मग त्याच्यामध्ये एखादा कोणता नवीन कॉलेज जर अलॉटमेंट जर तुम्हाला झालं, तर कॅप राउंड 1 मधील जी काही सीट असेल, ती तुमची ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. त्याच्यावरती तुम्ही क्लेम करू शकणार नाही. ही बेटरमेंटची प्रोसेस आहे. ओके. बेटरमेंटची प्रोसेस कशा पद्धतीने आहे, त्या प्रॉपरली तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, की जो कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज लागलेला आहे, तो तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देत असताना त्याला तुम्हाला ॲड करणं गरजेचं आहे. ओके. कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देत असताना कॅप राउंड 1 मध्ये जे तुम्हाला कॉलेज लागलेलं आहे, कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला देणं गरजेचं आहे. याच्यावरून एवढं तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. प्रॉपरली तुम्हाला यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्झाम्पल वाईज.
तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हाईप सुद्धा या व्हिडिओला करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना सुद्धा प्रॉपरली गाईडन्स भेटून जाईल. आणि हा चॅनल तुमचा आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक यू सो मच.